करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार बुधवार 14 जानेवारी 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, मकर संक्रांती. समर्थ म्हणाली दिवस फार उत्तमाचा आहे, सामर्थ्याचा आहे. प्रत्येक दिवस हा उत्तमाचाच असतो, पण त्यातल्या त्यात आज मकर संक्रांत. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. उत्तम प्रकारे भाग आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. ज्याप्रमाणे तिळगुळ, तिळाचं महत्त्व, गुळाचं महत्त्व, आपला देह या पृथ्वी तलावर जन्माला आला, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये बघा प्रत्यक्षात आनंदाचं वातावरण तयार झालं. त्याप्रमाणे आपण प्रत्यक्ष रडत आलो आणि सर्वजण हसत होते. तोच तो क्षण प्रत्यक्षात आपल्याला अनुभवायचा आहे. तिळगुळाचं महत्त्व म्हणजे काय? ज्याप्रमाणे आजच्या महत्त्वाचं आणि तो समर्थांनी जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, ज्यामुळे उत्तरायण सुरू होईल आणि शेतीचा हंगाम सुरू होईल. बरोबर की नाही? तिळगुळ वाटणं, पतंग उडवणं आजच्या दिवसात पाहायला मिळत असतं. त्याचप्रमाणे तिळगुळ, आपला देह म्हणजे तीळ आहे. आपण पाहतो की नाही? आज तिळगुळाचं महत्त्व का समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे आणि त्याचा बोध आपल्याला प्रत्यक्षपणे घ्यायचा आहे. नक्की श्रवण करूया. आपली आई किंवा पत्नी किंवा बहीण बघा प्रत्यक्षपणे दुकानातून तीळ आणत असते, गूळ आणत असते, बरोबर की नाही, शेंगदाणे आणत असते. परंतु आपण विचार केला का हो, ते तीळ त्या गुळामध्ये, गुळाच्या पाकामध्येच बघा प्रत्यक्षपणे का होतात, एकवटले जातात आणि त्यावेळी तो तिळाचा गूळ बघा प्रत्यक्ष तिळगुळ तयार होत असतो. बरोबर आहे, तिळाचा लाडू तयार होत असतो. म्हणजेच आपला देह हा इकडे तिकडे न भरकटता, त्या परातीमध्ये किती तीळ असतात किंवा ताटामध्ये किती तीळ असतात, ज्यावेळी ते तीळ त्या गुळाला बघा प्रत्यक्षपणे एकवटले जातात, तेव्हा तो लाडू तयार होतो. मग तसंच आपला देह इकडे तिकडे न भरकटता परमेश्वराच्या चरणी बघा प्रत्यक्षपणे गुळासारखा काय राहायला पाहिजे, एकवटला पाहिजे. बरोबर की नाही? हा उत्तमाचा आपल्याला संदेश आहे. हा समर्थाने आपल्याला बोध प्राप्त करून दिलेला आहे, कारण आपला जन्म या कलियुगातला आहे. दिवस फार उत्तमाचा आहे. संक्रांत. प्रत्येकजण आपले बघा आई वडील, आजी आजोबा म्हणतात, आपण ऐकतो त्यांच्या गोष्टी, आपण खूप काही ऐकतो. परंतु आपलं वागणं आहे ना, लोकांना खटकत असतं, खटकतं. आपल्या शेजारी आजूबाजूला बघा कितीतरी भांडत असतात, कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडत असतात. परंतु आजच्या दिवसात बघा आपण किंवा प्रत्यक्षपणे आपल्या घरातली मुलं असतील किंवा शेजाऱ्यांची मुलं असतील, वाटीमध्ये काय घेऊन येतात, तिळगुळ घेऊन येतात की नाही, मिठाई घेऊन येतात. आणि प्रत्येक वेळेला बघा प्रत्यक्ष देत असतात. न बोलणारी व्यक्ती सुद्धा बघा त्या तिळगुळाच्या माध्यमातून बोलायला येते की नाही.
म्हणजे विचार करा, किती भांडणं झाली होती. संपूर्णपणे आपला राग व्यक्त झाला होता तो दिवस आठवा. आणि आज या तिळगुळाच्या माध्यमातून संपूर्ण आपला राग शांत झाला. आणि आजच्या दिवसापासून जे भांडण होतं ते बघा पूर्णतः मिटलं. जो वाद होता तो कायमचा मिटला. माणुसकी या नात्याने आपण जर पाहायला गेलो ना, अहो 2 मिनिटाचा प्रत्यक्षपणे राग असतो, काही क्षणाचा काही अवधीचा बघा राग असतो. तो राग जर आपण बाजूला ठेवला ना तर आयुष्य सुंदर आहे. लहान लहान मुलं आजच्या दिवशी बघा मोठी मोठी सुद्धा पतंग उडवायला, कारण का आनंद घ्यायचा आहे. आपण बघा एखादी सोसायटी असेल, बिल्डिंग असेल, त्या बिल्डिंगच्या टेरेसवरून आपण पतंग उडवण्यास सज्ज होतो. दुसऱ्या बिल्डिंगवरचा कोणीतरी बघा पतंग उडवत असेल तर त्याचा पतंग कसा काटायचा ते आपण विचार करत असतो. पतंग काटण्यामध्ये जी आनंद आहे, जी बघा मजा आहे ना, तशीच मजा आपल्या देहामधले बघा विषय वासना जे आहेत ना त्यांना काटायचं आहे, त्यांना तोडायचं आहे, त्यांच्यापासून अलिप्त व्हायचं आहे. तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये गोडवा निर्माण होईल. जो राग आहे, जो मत्सर आहे, जो क्रोध आहे, जो काम आहे, लोभ आहे, संशय आहे, चिंता आहे, सर्व बाजूला सरेल. म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. आज एकादशी आहे, बरोबर की नाही. ज्या वेळेला आपण पाहायला गेलो 14 जानेवारी एकादशी तिथीचा योग आहे. अजून या दिवसाचं महत्त्व वाढलेलं आहे, बरोबर की नाही. आपण पाहतो पुण्यकाळ कधी, पुण्य सकाळपासून ते बघा प्रत्यक्षात पुण्याचाच काळ आहे. आपले कर्म जर वाईट असतील मग वाईटच ना, परंतु आपल्या हातून जर सत्कर्म घडत असतील तर नक्कीच पुण्याईचा दिवस आहे. आपण प्रत्येकाला मोबाईलद्वारे बघा मेसेज पाठवत असतो, कॉल करत असतो. त्यावेळी कितीतरी बघा प्रत्यक्षात आपण मेसेज पाठवून झाल्यानंतर सर्वांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असा संदेश पाठवला जातो. समर्थ म्हणाले तीळ तीळ दिवस वाढला जातो. म्हणजेच काय, 24 तासच असतात ना, परंतु बघा आजपासून दिवस मोठा आणि रात्र छोटी असं म्हणतात. आपल्याला पाहायला मिळत असतं. कारण का 24 तासच असतात, परंतु जो अंधार होणारा असतो ना तो लवकर अंधार होत नाही. 7:30 पावणे 8 वाजता संध्याकाळची तरी उजेड पाहायला मिळत असतं, बरोबर की नाही. कारण मकर राशीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले आपला देह ज्याप्रमाणे बघा एखाद्याच्या घरी आपण तिळगुळ वाटायला जात असतो, आपला मित्रपरिवार सोबत असतो, आपले वाद असतात, आपण शेजाऱ्यांच्या घरी जातो. शेजाऱ्यांच्या घरी बघा प्रत्यक्षात ज्यावेळी आपण जातो त्यावेळी आपण बघा त्याच्या अगोदर आपण अनेकांना आपण बोलून गेलेलो असतो. मग त्यांच्या घरी कसं जायचं. आपला मित्रपरिवार तर गेलेला आहे, आपल्या बिल्डिंगमधले काही किंवा बघा प्रत्यक्ष गावातले मित्रमैत्रिणी आपल्यासोबत आलेले आहेत, ते त्यांच्या घरी गेलेले आहेत. मग आपल्याला जायला भीती वाटते, कारण का आपण त्यांच्याशी बघा भांडण केली होती, वाद निर्माण केला होता. परंतु आजच्या दिवसामध्ये एवढं भलं मोठं सामर्थ्य आहे. त्या तिळगुळाच्या माध्यमातून संपूर्ण वाद शांत झाला ना. म्हणून समर्थ म्हणाले तिळाचं महत्त्व दिलेलं आहे ना, तसंच तिळाचं महत्त्व आपल्या अंतःकरणात असणं गरजेचं आहे. कारण तीळ तीळ याप्रमाणे नामस्मरण आपल्यामध्ये का असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक क्षणाला नामस्मरण बघा, देवाचं जप, देवाचं नामस्मरण
प्रत्यक्षात शिल्लक वाढवत असतं. संक्रांती तिळगुळाच्या गोडव्याने आज पाहायला जर गेलो तर नात्यांमधील कडवटपणा दूर झालेला आहे. जे काही असेल बहीण भावांमध्ये किंवा बघा आपल्याशी कोणी मामा बोलत नाही, काका बोलत नाही, त्यावेळी बघा आपण ज्या वेळेला तिळगुळ घेऊन गेलो त्यावेळी ते प्रत्यक्षपणे बोलायला लागले. मग तसंच भीष्म पितामहांची उत्तरायणाची प्रतीक्षा आणि देहत्याग गंगा नदीच्या सागराला मिळणं आपण पाहिलंच असेल, ऐकलं असेल. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीलाच तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं का म्हटलं गेलं. ज्याप्रमाणे महाभारत काळात बाणांच्या शय्येवर पडलेले भीष्म पितामह उत्तरायण सुरू होण्याची वाट पाहत होते, त्यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायणात बघा प्रत्यक्षात प्रवेश करतो आणि याच शुभ दिवशी भीष्म पितामहांनी आपले प्राण सोडले, ज्यामुळे गंगा नदी कपिल मुनींच्या आश्रमातून पुढे वाहत जाऊन समुद्राला मिळाली होती. आणि संक्रांती देवीने संकारासूर नावाच्या दैत्याचा वध केला, म्हणून त्यामुळे या दिवसाला संक्रांत असे नाव पडले. काही वेळेला असतं आपल्या जीवनामध्ये कितीतरी कडवटपणा असतो, बरोबर की नाही, परंतु आपला स्वभाव आहे ना, त्या स्वभावामध्ये गोडवा कसा निर्माण होईल, प्रत्येकाशी बोलताना कशा प्रकारे बोललं जाईल, बोलता आलं पाहिजे हे पाहणं गरजेचं आहे. कारण फक्त आजच्या दिवसाचं महत्त्व नाही आहे. आज तिळगुळ दिला आणि उद्या कचऱ्याच्या डब्यावरून जर भांडण झाली तर पुढची मकर संक्रांती येतपर्यंत बोलायचं नाही का, असं आहे का बघा. नाही ना, समजून घेणं गरजेचं आहे. कारण ते वर्षभर बोलत नव्हते आणि आज आपण बघा प्रत्यक्ष मिठाई घेऊन गेलो, तिळगुळ घेऊन गेलो आणि ते आजपासून बोलायला लागले. परत उद्या त्या दिवशी बघा तो दिवस झाल्यानंतर, निघून गेल्यानंतर दुसऱ्या क्षणाला बघा आपल्याला बदलायचं आहे, आपल्या स्वभावामध्ये बदल करायचा आहे. मग हाच स्वभाव प्रत्यक्षपणे बदल आपल्याला तेव्हाच पाहायला मिळेल जेव्हा आपला हा देह म्हणजे तीळ त्या गुळाच्या बघा पाकामध्ये एकवटेल. म्हणजेच आपला देह हा परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होईल, नामस्मरणामध्ये बघा प्रत्यक्षपणे बिझी राहील आणि त्याचप्रमाणे परमेश्वराच्या चरणी आपला देह ज्यावेळी अर्पण आपण केलेला असो तेव्हा नक्कीच सामर्थ्याचा योग आहे हो, बरोबर की नाही. म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणून मकर संक्रांती सण येतात, सण जातात, परंतु आपला देह हा चिरंतन काळ टिकणारा बघा प्रत्यक्षात नाशिवंत देह आहे. शाश्वती काय घेऊन जायचं आहे तर आपल्या आयुष्यात आपल्याला गोडवा निर्माण करण्यासाठी, आपल्या जीवनात आलेल्या सुखदुःखाच्या वाटेवर प्रत्यक्षपणे आपल्या घरामध्ये सुद्धा गोडवा निर्माण करण्यासाठी आपल्याला स्वतःहून बदल करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे तिळगुळाचं महत्त्व समर्थांनी आज प्राप्त करून दिलेलं आहे, त्याच तिळगुळाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आपल्याला बघा जसा कोणी मिठाई दिली त्यापेक्षा कोणी लाडू दिला की आपल्याला प्रसन्नता वाटते, आनंद वाटतं. तसंच जीवनामध्ये आपलासुद्धा तीळ प्रत्यक्षात या परमेश्वराच्या बघा गुळाच्या पाकामध्ये म्हणजे भगवंताच्या नामस्मरणामध्ये ज्यावेळी एकवटेल ना तेव्हा आनंद हा द्विगुणित पाहायला मिळेल. जय जय रघुवीर समर्थ.